या 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 झाला का गणपती तयार? हो आजी झाला. अरे वा, या वर्षी तुझा हात लागला आमच्या गणपतीला. छान बनला. इवन आय हेल्प्ड अ बिट. अरे लहान असताना तुझा बाबा यायचा गणपतीत. आता इतक्या वर्षांनी या वर्षी तू आलायस गणेशोत्सवात. गणपती बनवून दमला असाल ना? घ्या थोडं खाऊन घ्या. बापरे. हो वा वा, आज खूपच पाहुणचार करतायत माझ्या सुना. नाही म्हणजे आलाय तर करायला पाहिजे ना. आणि तो कुठे वाईट वागतो आपल्याशी. बरं बरं द्या. वेट अ सेकंड. अगं बाई कश काय रे, बस खाली का बसलास एकदम? हो ना. सई सेज मांडी मांडी घालून बसायचं. बाई. आता गपचूप लाडू खा. कसा बनवायचा ते नंतर सांगते. ऑलराइट. चिवडा घे ना, फार तिखट नाहीये. या. वदानी कपाल घेतात नाम घ्या श्री हरीचा. सजवना ओते नाम घेता पुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्नपूर्ण ब्रह्मा उदर बर्णनोय जाणी जे यज्ञ कर्म. What happened? Why are you laughing? अरे जेवायच्या आधी म्हणायचं असतं वदनी कवळा घेता. Oh. असं प्रत्येकच वेळी खायच्या आधी म्हणलं तर बघायलाच नको. I thought म्हणायचं. बरं असू दे, पण खूप छान म्हणलंस हो. Thanks. खा, आता दमला असाल ना. Yeah. खा 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 रे. Laddu is really nice. अरे आमच्या कल्पनाच्या हाताला खूप चव आहे. लाडू खावा तर तिच्या हातचाच. पुरे आई. वदनी कवळ कोणी शिकवलं रे तुला? कोणीही शिकवलं असलं तरी म्हंटल मात्र छान अगदी. Thanks. सईने शिकवलं ना वदनी कवळ? Yeah. हुशारच आहे आमची सई. खूप छान शिकवलंय. असाच शिकत राहा नवीन नवीन. Yes. चिवडा संपव रे. Yeah. मी आलेच. हा Yeah, sure. चेनू चल, मी तुला एक गंमत देते. ये ये. चिवडा तिखट असेल तर पाणी घ्या. No, it's all right. Actually, it's a bit spicy, but I like it. Say, thanks a lot. आता कशासाठी? Madani Kaval Shikavla. Everyone liked it. They were praising me for it, so the credit goes to you. This is सई. आलेच हा मी. This is not just friendship, Sai. त्याच्यापेक्षा जास्त. मानसी जरा खोबऱ्याचे तुकडे घाल. हो. हे बघा एवढे बाळ. हो. वहिनी किती घाम आलाय तुम्हाला? अगं पाऊस जरा थांबला ना की लगेच उकडायला लागतं. वॉटर पाणी पाहिजे थोडं. हो 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 मानसी जरा. हो देते. नाईस. किचन तुमचा नाईस. एक ट्रेडिशनल टिपिकल इंडियन हाऊस होल्ड. तू पहिल्यांदाच आला असशील नाही? या. काय? अरे हा पाटावर म्हणता. And this? हे आम्ही पंचखाद्य करतोय गणपतीसाठी. Great, that's interesting. हे बघ हे असं सगळं घ्यायचं आणि वाटायचंय बघ असं. Don't tell me stone वर करणार. अगदी छान बारीक होतं. That's so primitive. टाइम वेस्ट होणार. अरे वेळेचं काही नाही, आम्ही असंच करतो. हो आणि आम्हाला सवय आहे सगळ्याची.
I know, but एवढं का करायचं? Why don't you get an electric grinder? Oh, what happened? काय झालं? अरे आमच्याकडे हे सगळं चालत नाही. म्हणजे आप्पांचा स्वदेशी तत्वांवर चालण्याचा आग्रह आहे ना, मग त्यात ही सगळी आधुनिक उपकरणं, मोबाईल, फ्रीज हे सगळं नाही बसत. Oh God, that's so painful. But याच्यात मराठी संस्कृती कुठून आलं? अरे आम्ही कुठलीही परदेशी वस्तू वापरत नाही, पाश्चात्य वस्तू अजिबात वापरत नाही. हा. आणि या सगळ्या वस्तू वापरणं कितीही सोयीचं असलं ना तरी आप्पांची आम्ही कुठल्याही गोष्टीत वाद घालत बसत नाही. हो, आप्पांनी सांगितलं म्हणजे करायचं, एवढंच माहिती आहे आम्हाला. हो. All right. But it's my request, please. माझ्या घरी जाऊया. Let's do it over there. I have a grinder. नाही नाही नको नको, खरंच नको. तुझ्याकडे नको. Why? Time वाचणार. It's easy. नाही नको रे बाबा. अरे आपण कळलं तर ओरडतील ना. नाही काढणार ते ना. अरे 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 हे काय करतोयस तू? Come, let's go to my place. अरे जाऊ दे ना, नको मागे लागू. ऊस आम्हाला नाही येता येणार. All right, fine. Then मी करून आणणार. नाही थांब तू एकटा नको जाऊस. वहिनी तुम्ही जा ना त्याच्या बरोबर. काय बोलतेस तू? अप्पांना कळलं तर? नाही कळणार. आणि मी गेले असते पण हे पंचखाद्याचं प्रमाण तुम्हाला माहितीये की नाही. तुम्ही जाऊन या ना पटकन. ईश्वरा काय करू मी? म्हणजे करायचं काय नाही, याचा सोबत. कम. वहिनी नका ना काळजी करू, मी इथे आहे ना, मी सांभाळते सगळं. हो बरं चालेल, पण मी फार वेळ थांबणार नाही. हो वहिनी तुम्ही दोघं लगेच निघा. हा हो या. दे चल येते ग. मी आहे इथे. ईश्वरा काळजी करू. Come. आई आई सई, अहो आई. काय ग, कुठे आहात तुम्ही दोघी? अगं केवढा आरडाओरडा तुझा. गणपतीच्या सजावटीची तयारी करत होतो. हो ना काकू, मग नंतर खूप घाई होते सगळी. कल्पना कुठे? वहिनी ना त्या नचिकेतकडे गेल्या. काय? हो त्यांच्याकडे कशाला गेली आई अचानक? आप्पा आले तर गडबड होईल सगळी. हो. अगं आम्ही दोघी पंचखाद्य करत होतो हाताने कुटून. ते नचिकेतनी बघितलं, मग तो काय म्हणाला याच्यात सगळ्यात वेळ जाईल ना, त्याच्याकडे मिक्सर आहे त्याच्यात पटकन होईल, म्हणून मग वहिनी सगळं सामान घेऊन गेले नचिकेतकडे. आज म्हणजे ना कहर झाला अगदी. काहीच गरज नव्हती आईला तिथे जायची. आपण दरवर्षी घरातच करतो ना पंचखाद्य. मानसी हे म्हणजे अगदी अति झालं. तुम्ही अगदी कुणालाही न विचारता परस्पर निर्णय घेऊन टाकला म्हणजे काय? आई खरंच चुकलं. बरं जाऊन द्या आता. अहो नचिकेतला दया आली ना आमची, म्हणून त्यांनी पटकन असं सुचवलं. समजलं. कामाला जा आता. हो. हा तू थांब का. टाळी ते टाळी. अगं काय आजी, अगं कधी कधी मला खूप मज्जा येते या दोघींना रागवायला. आजी, मी तरी माझी सासूगिरी कधी दाखवणार ना, म्हणून मगाशी पण ओरडले. आजी आपण अति करत नाही होत ना. अति नाही ग, थोडीशीच ओरडले. अगं ते नाही ग, मी नचिकेत बद्दल बोलतीये. मग त्यांना सरळ आपण आपल्या घरी थांबू देतोय. अगं पण त्यामुळे मदत किती झाली. स्वयंपाकघरातले वरचे डबे काढायला एकदाही स्टूल घ्यायला लागलं नाही. हाय ना आपला लंबू. काय ग आजी? पण काही म्हणा, तुझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींमध्ये हा आहे ना खूप चांगला आहे ग, एकदम साधा भोळा. अगं आजी म्हणजे माझे बाकीचे मित्रमैत्रिणी काही गुणी नाही आहेत, वाईट आहेत सगळे. तसं नाही ग, पण हा मित्र जो आहे ना तो वेगळाच आहे बाई. अगं आजी पण ते मित्र नाही आहेत माझे. I know it's a mess. सामान इकडे तिकडे. अरे नाही काही हरकत नाही. तू एकटा राहतोस ना, त्या मानाने खरंच छान ठेवलंयस घर. Kitchen over there. हो चल Come. छान ठेवलंयस घर अगदी. Thanks. याच्यात ग्राइंड करायचा. हो I'll show you. प्लग केला. हा Wait. सावकाश. Yeah.
I'll show you how it's done. हो हो बटन प्रेस केलं हे टर्न होणार. हो हो नाही म्हणजे थोडं थोडं माहिती आहे रे मला. माझ्या माहेरीनं हे सगळं आहे अरे. पण लग्नानंतर इथे आले आणि सवयच गेली. Oh. आमच्याकडे नाही चालत ना हे सगळं. Then तुम्ही करा. मी नाही नाही नको. नाही म्हणजे एकदा तू कर ना, मी बघते आणि मग करते. Alright. It's too easy. जमणार तुम्हाला. हो हो पण मला लवकर घरी जायला हवं रे. तेही अप्पा याच्या आत. Right, right. मी आणलंय सगळं सामान. Yeah. See, this is enough. हा See, it's so easy. पण हे आमच्या अप्पांना कोण सांगणार हे सगळं सोपं असतं ते. I know it's difficult. हो चल चल लवकर करते बाबा एकदाचं. एक प्रश्न विचारणं चालणार. हा विचार ना. हे लाईफस्टाईल तुमचं त्रास नाही होत. नाही अरे सवय झाली ना आता. आणि एकदा सवय झाली ना की कुठल्याच गोष्टीचा त्रास होत नाही. I know, but modern equipments का नाही यूज करत. अरे पण पूर्वीच्या काळी कुठे होतं हे सगळं नव्हतंच ना मग. But आता आहे, then why not use it? तुला खरं सांगू का या असल्या गोष्टींवर जितकं कमी निर्भर राहू ना तितकं उलट आपलं आयुष्य सोपं होतं. अरे साधा कांदा जरी चिरायचा असेल ना तर सुरीऐवजी या असल्या उपकरणांवर अवलंबून राहतात लोक. Yeah, right, but वेळ वाचता ना. पण करायचंय काय वेळ वाचवून. आणि विजेचं देयक वाढतं त्याचं काय. आणि मी तर म्हणते शरीराला सवय हवीच कामाची. अरे इतरांच्या घरी दिवे गेले ना की काही काम होत नाही, सगळं काम ठप्प. पण आमच्याकडे तसं होत नाही हा. आमची कामं सुरूच राहतात कारण आम्हाला या गोष्टींची सवयच नाहीये. Right, but suppose बोर्ड झालं, कामचं कंटाळा आला, then? कशाला येतोय कंटाळा. No, not right now. कधीतरी येणार ना. नाही येणार मला कधीच कंटाळा. कारण मुळे हा विचारच माझ्या डोक्यात येत नाही अरे. Alright, let's finish this. हो बाई लवकर अप्पा याच्या आत जायचंय ना. थांब थांब सारखे रंग दिसतील ना. हा घे हा लाव. हा आजी मी ठरवलंय. काय. मी मोठा होऊन मूर्तिकार होणार. हो हो मूर्तिकार होणार आहेस. हो. अरे वा. अगं 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 ताट धर ग. घंटा धर. आई आई अहो नचिकेत आणि वहिनी आले नाही आहेत अजून. बराच वेळ झाला नाही. हो ना एवढा वेळ का लागला असेल. तरी मी म्हणत होते आपण हे सगळं टाळूयात. अरे वा छान सजावट चालली आहे. जोरात दिसतंय आज आमचं महिला मंडळ. अहो तुम्ही एवढ्या लवकर कसे काय आलात. आणि कळवलं पण नाही काही निघालो म्हणून. हो ना आज तुला काम नाहीये का रे. नाही काम होतं पण लवकर संपलं. मी म्हटलं लवकर घरी जाऊ, सगळ्यांना सुखद धक्का देऊ. तेवढाच गणपतीच्या तयारीला सुद्धा माझा हातभार लागेल. मी आहोत ना सगळे तयारी करायला. तुम्ही जा जा. हे मानसी बरी आहेस ना तू. नाही म्हणजे नवरा लवकर घरी आलाय, तू त्याला परत बाहेर पाठवतेस. नाही नाही मला ना तुमच्या कामाची काळजी आहे ना म्हणून म्हंटल मी. कमाल आहे. ऐका ना अहो तुमचं काम महत्वाचं आहे का. ऐका. See, Castle, I told you. हो It's really easy. हुशारच आहेस रे तू. तुम्ही वहिनी तुम्ही याच्याशी बोलताय. भाऊजी अहो काय झालं माहितीये का मी नकोच म्हणाले पंचखाद्याला म्हणजे नचिकेतला. पण त्यांनी खूपच मिक्सर केला मग सगळा पाटावरवंटा झाला. म्हणजे मी काय कल्पना अगं तू शांत हो बघू जरा. तुझं तुला तरी कळतंय का तू काय बोलतेस ते. नाही
भाऊजी म्हणजे मी नाहीच म्हणणार होते, पण मी हो म्हणाले कारण अहो वहिनी शांत व्हा. एवढ्या का घाबरला आहात तुम्ही? शांत व्हा. माफ करा भाऊजी, नाही चुकले मी. अहो वहिनी तुम्ही का माफी मागताय? काहीतरी गुन्हा घडल्यासारखं. आणि मी कोण तुम्हाला माफ करणारा? म्हणजे मी या परदेशी मुलाबरोबर आहे, तुम्हाला काय वाटलं असेल? नाही म्हणजे मला काय वाटतंय हे महत्वाचं नाही आहे, पण हा इथे आलेला जर का तुम्हाला सगळ्यांना चालणार असेल तर मी कशाला उगीच काही बोलू. पण तुम्हाला जर चालणार नसतं तर असा गाल सुजवला असता ना याचा. नाही नको. अरे लक्षात आहे ना मागचं? तर आता हा इथे आलाच आहे आणि तुम्ही सगळ्यांनी कामाला सुरुवात केलेलीच आहे, तर आप्पा येण्याच्या आत आपण काम संपवूया. चला. सगळ्यांसाठी चहा टाकते. हा आणि वेलची घाला चांगली, शैलेशला खूप आवडते. हो मी पण बघते. ईश्वरा आलेच. जॅक्सन, डील लक्षात आहे ना? Yeah, Michael. चायनीज भेळेचं घरी सांगू नको. घरी परदेशी अन्न चालत नाही. Yeah, don't worry. I'll manage. आपल्या चॉकलेटचं सिक्रेट कोणालाच सांगू नकोस. Deal. नचिकेत, देवकी, relax. आपला डील डॉक्युमेंटरीचं बोलणार नाही. चिन्मयानंदा, कोकणात आपल्या गावी वेगळाच उत्साह असतो बरं का गणपतीचा. मी एकदा तुला घेऊन जाणार आहे गणपती दाखवायला कोकणात. बाबा तुम्ही फक्त घेऊन जाणार म्हणता, पण कधीच घेऊन जात नाही. घ्या आता दे उत्तर. नाही पुढच्या वर्षी मी नक्की घेऊन जाईन. मी कात्री घेऊन येते. नचिकेत, Yeah. हे धर जरा, हे लाव तिकडे. All right. ऐक, मी तुला काय सांगितलंय लक्षात आहे ना तुझ्या? आपण मित्र आहोत हे कुणालाही सांगायचं नाही. Yeah, deal. अरे हे अर्धवटच आहे, हे नको, हे ठेवून दे तिकडे जा. नचिकेत, Yeah. तुझ्या घरी आपल्यात काय बोलणं झालंय कोणाला सांगू नकोस बरं का. About what? ते कंटाळा वगैरे. Oh, deal. बरं झालं बाई. दादा Yeah. हे फोल्ड कर ना. Give it. काम करता करता बोललं तर कोणालाच कळत नाही. मी जेम्स बॉन्ड आहे ना. All right, Mr. Bond. Tell me काय झालं? आपल्या चॉकलेटचं सिक्रेट कोणालाच सांगू नकोस. Deal. आणि नचिकेत, देवकी, relax. आपला डील डॉक्युमेंटरीचं बोलणार नाही. हुशार आहेस रे. Yeah, thanks. काम करू दुसरं. हो कर कर कर. सई छान करा चहा. नचिकेतला आवडेल असा. हो आई. अगदी गोड आहे ग मुलगा. अगं मी आणि मानसी आज पंचखाद्य वाटत होतो ना, तर अगदी कळकळीने म्हणाला, मी देतो ना वाटून मिक्सर मध्ये, तुम्ही चला माझ्या बरोबर माझ्या घरी. हो आई, पण तुम्ही दोघं येईपर्यंत आम्ही सगळे किती काळजीत होतो. अगं हो, मी म्हंटल त्याला आपण लवकर जाऊया, पण किती मनापासून करतो नाही सगळं. जरा सुद्धा स्वार्थ नाही त्याच्या वागण्यात. आपले अप्पा त्याला किती आणि काय काय बोलले, पण ते सगळं विसरून आपल्या घरच्या गणपतीसाठी सगळं करतोय. खरंच कमाल आहे बाई या मुलाची. तुला माहितीये सई, अगं आज त्यांनी मला एक प्रश्न विचारला आणि मी चक्क निरुत्तरच झाले. काय? अगं तो मला म्हणाला की तुम्हाला या जगण्याचा म्हणजे या जीवन पद्धतीचा कंटाळा नाही का येत. मग काय म्हणालीस तू? काय म्हणणार, आपल्याला नेमकं काय वाटतं ह्याचा विचार करायला कधी कधी वेळच मिळत नाही. नाही तुला सांगू सई, मी कधी विचारच केला नव्हता की आपल्याला कधी कंटाळा येऊ शकतो. कधी आलाही असेल, पण मला कधीच कळलं नाही बाई. आई तू तुझा कधीच विचार करत नाहीस. मी सतत तुला आपल्या घरच्यांचा किंवा अप्पांना काय वाटेल ह्याचाच विचार करताना पाहिलंय. पुरे हा, अगं कामच आहे ते माझं. पण आज त्यांनी प्रश्न विचारला ना, म्हणून मग विचारात पडले. बरं ते जाऊ दे.
सई, पण तुझा हा मित्र ना खरंच खूप वेगळा आहे बघ. म्हणजे कोणत्या अर्थाने म्हणतेस तू? अगं म्हणजे बघ ना, प्रत्येक गोष्ट किती मनापासून करतो. साधा आहे अगदी बाई. हो झाला ना चहा? हो झाला. चल गाळ पटकन मी नेऊन देते. घे.